नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं, शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 40वी सेट परीक्षा जी 15 जून 2025 रोजी होत आहे त्या संदर्भातील अभ्यास निवेदन पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना यासाठी एक आठवडा आपण लग्न असतील, आपल्या घरातील वेगवेगळ्या कार्यासाठी किंवा उन्हाळ्यातल्या सुट्ट्या आहेत यासाठी आपण सोडून देऊन हे 75 दिवसाचं अभ्यास निवेदन आज आपण टाकत आहोत. पण तुम्हाला ते अभ्यास निवेदन हे 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी नाही करायची, तर आजपासून करायची आहे. आणि जे 8 दिवस तुम्हाला कधीतरी वापरणार आहात किंवा अनावश्यक गोष्टीसाठी ते जाणार आहेत ते आपण गृहीत धरून हे निवेदन बनवलेलं आहे. कारण की 8 दिवस आपले निवेदनामध्ये काहीतरी विस्कळीतपणा होणार आहे असं आपण या निवेदन करत असताना गृहीत धरूनच हे प्लॅनिंग किंवा निवेदन केलेलं आहे. तर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. त्याबरोबरच आमच्याशी जोडलं जाण्यासाठी आपण ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप चॅनल, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल आणि ऑल एक्झाम कट्टा जे गुगल प्ले स्टोअरवरील जे ॲप आहे ते डाउनलोड करायलाही विसरू नका. ज्या ॲपवर आपण टेट परीक्षा असतील, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर शेट परीक्षा पेपर 1 पेपर 2चे कोर्सेस, त्यानंतर होऊ घातलेली प्राध्यापक भरती, त्याच्या MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती होत आहे त्या संदर्भातही कोर्सेस सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते देखील अतिशय कमी दरामध्ये. तर बघा, 40वी महाराष्ट्र सेट परीक्षा 75 दिवसाचा अभ्यास आराखडा 1 एप्रिल ते 14 जून 2025 याच्यामध्ये बघा, आपण आपलं ध्येय ठरवलं, इतर कुणीतरी सांगितलं यामुळं आपण अभ्यास करत नाही आहेत. आपलं ध्येय आहे, आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी लागणारं कष्टही आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठीचा पहिला टप्पा असेल 1 एप्रिल ते 10 मे 40 दिवस जर आपण पकडले तर संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मधील संपूर्ण टॉपिक्स, आपल्या सर्वांना माहिती 10 टॉपिक प्रत्येक घटका म्हणजे पेपरमध्ये आहेत, तर ते प्रत्येकी 10 टॉपिक आपले पूर्ण झाले पाहिजे. 1 एप्रिल ते 40 दिवस म्हणजे 40 दिवस तुम्ही कधी आजपासून जरी सुरुवात केली तरी 40 दिवस तुम्ही पकडू शकता, ज्यामध्ये पेपर 1 10 घटकांचे निवेदन 20 दिवसामध्ये आणि दररोज साधारणतः 2-3 घटक म्हणजे 5 ते 6 तास म्हणजे आपल्याला कालावधी अभ्यासाचा वाढवायचा आहे. संकल्पना समजून घ्या, नोट्स आपल्या असतील तर त्या अभ्यासा, त्यानंतर ICT, लॉजिकल रिजनिंग, संशोधन पद्धती, संशोधन अभियोग्यता, उच्च शिक्षण प्रणाली, पेपर 1 मधील जे हे महत्त्वाचे घटक आहेत त्या महत्त्वाच्या घटकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे याचाही विचार करा. त्यानंतर दर दिवस 5 दिवसांनी एक टेस्ट किंवा आपण जसं की आता आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण हे सर्व पुरवत आहोत की प्रत्येक युनिट झाला म्हणजे युनिटमधला प्रत्येक मुद्दा झाला की आपण त्यावरचे प्रश्न घेतो. म्हणजे तुम्ही, कारण तुमची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, त्यामुळं जसं की एखाद्या घटकामध्ये 10 मुद्दे असतील, प्रत्येक मुद्दा विश्लेषण, त्याच्यावरचे प्रश्न, दुसरा मुद्दा त्याचं विश्लेषण, त्याच्यावरचे प्रश्न, अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर त्याला वस्तुनिष्ठ स्वरूप मिळेल आणि परीक्षा ही तुमची वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आहे, त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होऊ शकतो. त्यानंतर पेपर 2 विशिष्ट विषय, जसं आपण मराठी असेल, एज्युकेशन असेल, इंग्रजी असेल, कोणताही विषय असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 20 दिवस द्यायचे आहेत. दररोज 2 ते 3 तास फक्त पेपर 2साठी आपलं वाचन करायचं आहे. ते वाचन महत्त्वाच्या घटकांची त्यामध्ये तयारी करायची आहे. पेपर 2मध्ये जे तुम्ही तुमच्या शॉर्टकट नोट्समध्ये चार्ट्स असतील, फ्लो चार्ट असतील, कीवर्ड्स वापरून आठवण, स्मरण, लक्षात ठेवणं सोपं करता येतील. जसं की मी स्वतःचा अभ्यास करत असताना मी कोणतंही म्हणजे MPSC असेल किंवा सेटनेटची तयारी करत असताना मी फक्त म्हणजे प्रत्येक घटक, जसं की 100 पानाचा एखादा घटक आहे तर तुम्ही 5 पानामध्ये कन्वर्ट करायचो माझ्या स्वतःच्या चार्टच्या माध्यमातून, कीवर्ड्सच्या माध्यमातून. त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता, जे तुम्हाला रिव्हिजनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे. घटक पूर्ण होतात MCQ सोडवा. मी तर म्हणतोय की तुम्ही घटकाची वेळ पाहू नका, तुम्ही घटकातील उपघटक जसं आपण क्लासमध्ये देत आहोत त्या पद्धतीनेच तुम्ही घटक पूर्ण झाला की तुमचे त्या उपघटकावरचे प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्या अभ्यासाला हस्तांतरित करता येणार आहे, कन्वर्ट करता येणार आहे. दुसरा टप्पा आहे, आपण म्हणूयात की 11 मे ते 31 मे म्हणजे 21 दिवसाचा हा कालखंड असेल, ज्यामध्ये रिव्हिजन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, टेस्ट सिरीज. आता आपण तर आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आपले प्रयत्न आहे 1 आठवड्यामध्ये, पण शक्य नाही झालं तर आपण 5 एप्रिलपासून टेस्ट सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1च्या 10 टेस्ट सिरीज आणि पेपर 2च्याही 10 टेस्ट सिरीज आपण देणार आहोत.
म्हणजे पेपर 1च्या 50 प्रश्न असतील, जसं प्रश्न पॅटर्न आहे पूर्ण सिलेबसवर आधारित, आणि पेपर 2च्या टेस्ट सिरीजमध्ये 100 प्रश्न पूर्ण घटकावर आधारित, जो सेटचा फॉर्म्युला आहे, ढाचा आहे त्याच पद्धतीनं. तर आपण 5 एप्रिलपासून, आणि फीस देखील अतिशय कमी ठेवणार आहोत. दोन्ही टेस्ट एकत्रित घेतले तर 500 रुपये असेल, आणि पेपर 1ची घेतली तर 300 रुपये असेल, आणि पेपर 2ची फक्त घ्यायची असेल 10 टेस्ट तर 300 रुपये असेल. अशा पद्धतीनं 2 पेपर एकत्र घेतले तर टेस्ट सिरीज 500 रुपयाची किंमत असेल, ज्यामध्ये पेपर 1चं विश्लेषण असेल, पेपर 2चं तुम्हाला ते देखील PDF स्वरूपामध्ये मिळेल. तर बघा, दुसरा टप्पा 11 मे ते 31 मे 21 दिवसाचा असेल, ज्यामध्ये आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं, जेणेकरून आपल्याला प्रश्न म्हणजेच जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्या पद्धतीमध्ये आपला ॲप्रोच, आपला दृष्टिकोन कन्वर्ट करायचा आहे, हस्तांतरित करायचा आहे. त्याबरोबर जे घटक आपला कमजोर आहेत त्यामधील आपल्या मर्यादा शोधायच्या आहेत, त्यामध्ये आपला वेळ असेल तर त्या 11 दिवसामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर अभ्यास आराखडा त्यावेळेसचा असेल, दररोज 2 ते 3 तास आपल्या पेपर 1च्या MCQs रिव्हिजनसाठी. जसं आपण मेमध्ये पूर्णतः आपण मागील म्हणजे टेस्ट सिरीज आणि त्याच्या विश्लेषणावर आणि घटकवाईज विश्लेषणावरच आपले लेक्चर्स असणार आहेत दररोज. त्यानंतर दररोज 3 ते 4 तास पेपर 2चं MCQ रिव्हिजन घटकवाईज करायचं आहे. त्यानंतर 2015 ते 2024पर्यंत मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पेपर 1 आणि पेपर 2चा जो अभ्यासक्रम बदललेला आहे 19 पासून, तर त्याही तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर 8 ते 10 टेस्ट द्याव्यात, म्हणजे सरावासाठी एक अप्रोच, आणि आपला पेपर 1चा टाईम वेळेचं बंधन आपण पूर्ण करतो आहे का वेळेमध्ये, आणि पेपर 2 संदर्भात आपली ॲक्युरसी साधारणतः 60% तरी आपले प्रश्न बरोबर येतात का, हे पाहण्यासाठी आपण पेपर 1 पेपर 2च्या टेस्ट ऑनलाईन नाही आहे, कारण तुमची ऑफलाईन परीक्षा आहे, तर आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये ते पुरवणार आहोत. त्यानंतर चुकीचे जाणारे प्रश्न वेगळे लिहा, म्हणजे आपल्या स्पेलिंग मिस्टेक होत असतील, का होत आहे त्याचाही तुम्ही एक आराखडा बनवू शकता. त्यानंतर तिसरा टप्पा आहे 1 जून ते 14 जून 14 दिवसाचा अंतिम रिव्हिजन आणि फुल टेस्ट सराव, आणि मागील प्रश्नपत्रिका फक्त रिव्हिजन, आत्मविश्वास वाढवणं, स्ट्रॅटेजी तयार करणं, यासाठी तुम्हाला वेळ ते 14 दिवसाचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला अभ्यास आराखडा असेल, दररोज 4 तास पेपर 1 संकल्पना रिव्हिजन, दररोज 4 तास पेपर 2 रिव्हिजन, म्हणजे 8 तासाचं प्लॅन असेल शेवटच्या 14 दिवसाचं. 8 ते 10 पूर्ण मॉक टेस्ट सोडवणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे पेपर 1 पेपर 2 संदर्भात, म्हणजे परीक्षेची भीती जाते, आपल्यामध्ये अभ्यास म्हणजे परीक्षाभिमुख ॲप्रोच किंवा दृष्टिकोन निर्माण होतो. त्यानंतर आपल्या वेळेचं बंधन पेपर 1 संदर्भात पाळलं जातं का नाही हेही तुम्हाला समजतं. त्यानंतर चुकासाठी त्या लिहिण्यासाठी एक डायरी बनवा, आणि पुन्हा त्यावर फोकस करा की आपण मागच्या टेस्टमध्ये त्या चुका केल्या, यामध्ये सुधारणा झाली आहे का. नवीन काही शिकू नका त्या 14 दिवसाच्या कालखंडामध्ये, फक्त रिव्हिजन आणि शांत डोक्यानं अभ्यास करणं. आता महत्त्वाचं अभ्यास साहित्य आपल्या सर्वांना माहिती, UGC सेटने अधिकृत पुस्तकं किंवा घटकानुसार परिपूर्ण नोट्स. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही घटकानुसार तुमच्या परिपूर्ण नोट्स असाव्यात. जसं आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून प्रत्येक घटक, त्याच्या उपघटक आणि त्याच्यावरचे विश्लेषण आणि त्याच्यावरच्या प्रश्न अशा स्वरूपामध्ये देत आहोत. आपण नोट्स देखील पुढच्या आठवड्यापासून म्हणजे उपलब्ध करत आहोत ॲपवर ऑल एक्झाम कट्टा. मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोल्युशनही तुम्हाला मिळणार आहे. मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तेही तुम्हाला PDF स्वरूपात आपण उपलब्ध करून देत आहोत पेपर 1 पेपर 2 संदर्भात. त्यानंतर प्रॅक्टिस सराव टेस्ट देखील आपण एकतर गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षापासून किंवा आपण 5 एप्रिलपासून सुरू करत आहोत. ऑफलाईन मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे, म्हणजे टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे. यूट्यूब ॲप्स आणि कन्सेप्ट व्हिडिओज देखील आपण पाहणं वेळोवेळी गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सर्व संकल्पना पूर्ण होणार आहेत. आता अंतिम टप्पा म्हणजे याला नकारात्मक गुण नाही आहे, त्यामुळे शक्यतो सर्व प्रश्न पेपर 1 मधले 50 प्रश्न आणि पेपर 2 मधले 100 प्रश्न सोडवायचे. वेळेचं व्यवस्थापन पक्क म्हणजे सरावातून करायचं आहे. मानसिक तयारी करा. अंतिम 15 दिवस ताण न घेता फक्त रिव्हिजन आणि आत्मविश्वास वाढणं याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. बघा, मी वेळोवेळी प्रत्येक परीक्षेसंदर्भात असतो. ही संधी गेल्यानंतर परत संधी येणार नाही, त्यामुळं अभिनय तो कभी नाही. ज्या विद्यार्थ्यांना आपले क्लास जॉईन करायचे असतील तर ऑल एक्झाम कट्टा हे Google प्ले स्टोरवरील ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे, किंवा तुम्ही 9689047738 या क्रमांकाला कॉल करून देखील तुम्ही चौकशी करू शकता. अतिशय कमी प्राईजमध्ये, कमी ह्याच्यामध्ये शुल्कमध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 याचे क्लासेस उपलब्ध करून देत आहोत. पेपर 1 सर्वांना कॉमन आहे, पेपर 2 ज्यामध्ये मराठी असेल, त्यानंतरनं इंग्रजी असेल, त्यानंतरनं आपण जर पाहिलं तर शिक्षणशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालयशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र
या सर्व विषयाचे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांनी या नंबरला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून देखील हे कोर्सेस जॉईन करू शकता. अडचण आल्यानंतर कधीही कॉल करू शकता. चालेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर जे तयारी करणारे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या परीक्षेसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी.